बरोबर. तर भावांनो, परत आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज आपल्या संग कोण आहे सांगा? शुभमदा आहे, जे की बाबा आपल्याला कायम सपोर्ट करतोय. आपलं जे व्हिडिओ करते शुभमदा सगळं जरा कमी शूट मारलाय, म्हणजे जरा कमी नाही, कमीत कमी 50% व्हिडिओ शुभमदानं शूट मारलाय. तर मी की नाही इचलकरंजीला चाललेलो आणि आमचं नशीब का तुम्हाला माहिती आहे, गांडू आहेच कायमचं. पाऊस यायला चाललेला, मग आम्ही साईडला एका दुकानापाशी थांबलेलो रे. साईडला दुकानापाशी थांबलं आणि एकच मिनिट थांबलो आणि लगे पाऊस गेला बघा. काय नशीब असेल. मग तिथनं आवरलं गेलं आणि आज मी गेलतो मोरया हॉटेलमध्ये. आता हे जे हॉटेल आहे ते आधी होतं गोविंदराव शाळेपाशी इचलकरंजीमध्ये. आणि मी ही जी मसूर थाळी आहे, मी किती रुपयाला खाल्लो असेल? फक्त 30 रुपयाला मसूर थाळी खाल्ली. किती? 30 रुपयाला. आणि आता ही जी प्राइस आहे फक्त 50 रुपये. आणि आता तुम्हाला काय काय येणार आहे ते सांगतो. चला, लय वेळ वाया नाही, सगळं प्राइस तुला सांगतो तू. तर पहिला आपण आणले ते म्हणजे मसूर थाळी आणले, ते आपल्याला पडले 50 रुपयाला. ह्यामध्ये मसूर येणार आहे, 2 रोटी येणार आहे, 1 राईस येणार आहे आणि 1 रस्सा पण येणार आहे, व्हेज रस्सा. दुसरी भाजी येते म्हणजे सांडगा मसाला. हे आपल्याला आले 50 रुपयाला. ह्यामध्ये पण ही भाजी येणार आहे एवढी. यामध्ये आपल्याला राईस येणार आहे आणि परत 2 रोटी येणार आहे. तर काजू मसाला थाळी आपल्याला पडल्या 90 रुपयाला. यामध्ये काजू मसाला थाळी, 2 रोटी आणि आपल्याला राईस पडले. आणि खरं सांगतो भाऊ, 30 रुपयाला तिने त्यावेळी देत होती. म्हणजे मी कवा आपण तू पण खाल्लायस की नाही मोर्याला? मी खाल्लोय. हा, तो पण मोर्याला खाल्लाय. फक्त 30 रुपयाला आम्हाला पडले. पटन झाले आम्हाला. तर चला, एवढ्या कमी पैशात तुम्ही भाऊ इचलकरंजीमध्ये कुठंच मिळत नसेल. मला वाटतं 50 रुपयामध्ये जेवण, रोटी, मसूर बिसूर भाऊ कोणच देत नाही. 100% मला माहिती आहे. आणि आज मी 2 वर्षानंतर यांच्याकडे खायले. हे लय वेळ वाढत नाही. चालू करूया चला. स्टोरेज मी बघितलंच नाही किती. 1 मिनिट भावांनो, बंद करतो आणि परत चालू. हे थांब, हे एक ट्रिक आहे काय? त्याला म्हणतात, मी व्हिडिओ बघितलेलो असं. कसं? असं नसतं. असं ह्याला गोल फिरवलास की नाही, की ते 15-20 सेकंद 30 सेकंद फिरवायचं. म्हणजे ते उघडल्या कसं एकदम बाहेर येतंय, तर ते येत नाही. कसं? हे असं नसतं. ह्याच्यावर हायचं ठेवी नसतं. ह्याच्यावर असं 30 सेकंद फिरवायचे. मी व्हिडिओत बघितलोय. ट्राय करूया आपण पण. साकी पब्लिकला होतंय काय बघा. मी पण एका व्हिडिओ मध्ये बघितलेलं. ट्राय करा म्हणलं, ह्याने घेऊन आलाय कोक, ट्राय करून बघा. 30 सेकंद फिरवायचं. 15-30 सेकंद तर घुमूया. चालू. चला पुढे जवळ घेऊन फोटो, म्हणजे माईकला आवाज येते तिथं. वय की रे, दरवेळी उडतंय की नाही? दरवेळी उडतंय, यावेळी उडलं नाही खरोखर. चेस मारूया. चला चालू करूया व्हिडिओ. आणि हे जरा सांडगा मसाला थाळी काय तर वेगळा विषय आहे. बघूया आपण खाऊन. माहित नाही. सांडगा मसाला थाळी म्हणायचं त्याला. चालू करूया. चला. लिंबू प्यायला राहिली की नंतर घ्या. आणि ट्राय करू की. मी अगोदर गोविंदरावला होतो की किती 5 वर्ष होतो. मी डिकेटीला होतो, गोविंदराव होता. तुम्ही पण नाही, कोण कोण गोविंदरावला होते कमेंट करून नक्की सांगा. 50 रुपयाची थाळी आहे भावना, खरोखर पैशाच्या मना नाही. 50 रुपये काय ते सांगा? 50 रुपयाला तुम्ही 2 रोटी दिल्यात. 50 रुपयाला काय ते सांगा? तुम्हाला 2 रोटी दिल्यात, भाजी द्याल्यात, राईस द्याल्यात, त्याच्याबरोबर कांदा लिंबू द्याल्यात, रस्सा द्याल्यात, आणि काय पाहिजे तुम्हाला? ज्यादा रोटी. जरा आता मसूर ट्राय करून घ्या. साईडला ठेवतो. हे बघा, मसूर असा आहे. क्वालिटी लागते बघा. जसं मसूर 30 रुपयाला तिने देत होती त्यावेळी, 30 रुपयाला सांगाले, 30 रुपयाला मसूर भाजी, 2 रोटी आणि राईस देत होती. सेम तीच क्वालिटी भावना आज लागायला मला. तर तुला कशी वाटली? क्वालिटी आहे की नाही? काय जरा बदलले? आहे ना व्यवस्थित? सांडग्याची भाजी जामच लागले. सांडगा मसाला थाळी तुम्ही नक्की ट्राय करा. मोरया मध्ये, हॉटेलचं नाव आहे मोरया. दोघं एकदम खरं आहे. 90 रुपयाला द्यायला. चला, गोविंदरावला नुसता सगळी हनुमान गँगच होती. म्हणजे मुलं असतात नुसता, मुली नव्हत्याच. एक होता की बस कंडक्टर पण होता.
त्याला हानम्या म्हणून नावून पाडले. हनम्या हे कुणा कोणाला माहिती आहे सांगा. ज्यांनी ज्यांनी गोविंदराव होती त्यांनी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. हे माझं तेच बॉम्ब झाली. मागचं दोन्ही सोमवार व्हिडिओ केलतो. दोन्ही व्हिडिओ दोन्ही वेळा लेटच गेल्या. मागच्या 2 व्हिडिओ बघतो बोमावून झाल्याच. आणि गेली काय नशीब गांडू किती आहे बघा. तर ते नीट बसलं नाही वाटतं खाली. कुठलं लाईट गेली काही लाईट आहे चटचट आवाज आली पुढे. थांब भैया लाव भैया. इकडे काळं पडलंय का भैया. काळं पडतंय ना झाली. कस काय उडलं म्हणायचं काय माहित. 1 वर्ष ह्याच्यामध्ये आहे का 1 वर्ष झाले का आता. नाही वाटल्याला ते बोमा म्हणणार आता रे. काय करायचं आता. 150 रुपये खर्च करून आणले याला. परवा झालं ते तिथं गेलतो त्यावेळी तसं झालं. अनेक बसते तुझा मोबाईल बघू. कसलं नशीब असलं आपलं मर्दा. ता नशीब कसलं बाद आहे बघितलं ना आमचं. जे काय करेल ते अंगलं. तिथं काय फोन मी येत नाही ना. कुठे सायलेंट करून ठेव फोन. नाही तर खाली थांब. सायलेंटच आहे. नशीब आहे भावांनो. काय करायला लागणार. मी तर काय थांबणार नाही आहे. तर रिंग लाईट नवीन आणायला पाहिजे मला. ही खराब झाल्या म्हटलं. चला मग तेच भीती वाटाल ती रे खोळ्या. रिंग लाईट आता तर रिंग लाईटच बाद झाले पूर्ण. परवा करून आणलेलं. अरे काल करून आणलोय. काल भावांनो रिंग लाईटला 600 रुपये काढले. 600 रुपये आज मी बाद झालो. आज लाईट आहे रिंग लाईट खराब झाल्या. कसलं नशीब वाईट असेल सांगा माझं. मागच्या 2 व्हिडिओ मध्ये रिंग लाईट चांगली होती. लाईट गेली. हे रिंग लाईट बाद आहे. लाईट आहे. भरला गाले. बिग बाईट घेऊया. हे अक्का मसूर काजूची भाजी असं आहे. मी तिन्ही मिक्स करतो. हे किती प्लेट घेतलेलं. हे 4 प्लेटचे मिळून आले. मसूर वरती हे भात वरती मसूर उठून दिसते कधी पण. काय कधी पण आहे काय ते खायला. सेम चवले आहे राईसची द्या आपण खातो तिथे. कोक संकट. कोक सांगा. माझं कोक संपलंय. संपलं. मी ऍक्टिंग करू हे प्यार. भावांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कम करा. जाताना भावाला सबस्क्राईब करा. आणि आज पण बघितलं असं नशीब गांड आहे. लाईट हाय खरं पण रिंग लाईट खराब झाली. आता मला रिंग लाईट नवीन 2000 रुपये घालून घ्यायला पाहिजे. नाहीतर काय तर त्यासाठी जुगाड बघायला पाहिजे. तर पुढला व्हिडिओ शेतातला येणार आहे 100%. डोळे झाकून सांगतो. त्यामुळे काय तर नवीन असणार आहे पुढल्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओमध्ये असं शेवट पण राहावा. चला कसं 1 2 3 शेवट रे.